रणजित ताबकदार आपली भाची आरती आणि मुलगा पृथ्वीराज यांच्यासह दुचाकीवरून कागल इथल्या नातेवाईकांकडे निघाले होते. सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील अशोका हॉटेलसमोर पाठीमागून आलेल्या भरधाव कारनं त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकी महामार्गाच्या डाव्या बाजूला संरक्षक लोखंडी पत्र्यात अडकली, तर कारही पत्र्यात घुसली. अपघातात आरतीच्या डोक्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला, तर पृथ्वीराज सुमारे 15 फूट दूर फेकल्यानं गंभीर जखमी झालाय. रणजित याच्या डोक्यालाही गंभीर मार लागलाय. अपघात होताच महामार्गालगत असलेल्या एका शोरूममधील कर्मचारी प्रणय चौगुले, तौसिफ शेख तसंच सामाजिक कार्यकर्ते आशिष कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. पृथ्वीराजवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर रणजित यांना अधिक उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झालाय.